राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। महाराष्ट्रात मान्सूनने सर्वदूर हजेरी लावली आहे। गेले काही दिवस पावसाचा जोर मंदावला होता, मात्र आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला असून राज्यातील विविध भागांमध्ये हवामान विभागाकडून आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। पुढील 24 तासांमध्ये दक्षिण कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। विदर्भात देखील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे। विदर्भात अजूनही म्हणावा असा पाऊस न झाल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे। मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मुंबईचं कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे। दरम्यान नुसता पाऊस पडणार असून पावसासोबत वादळाचा इशारा देखील हवामान विभागाने दिला आहे। या काळात राज्यात वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर इतका राहण्याचा अंदाज आहे। पंजाब डक यांनीही हवामान अंदाज वर्तवला आहे। त्यानुसार राज्यात आता 28, 29, 30 जूनला पाऊस पडणार आहे। सर्वात जास्त पाऊस पूर्व पश्चिम विदर्भ, जळगाव, संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र तसेच कोकण पट्टीकडे हा पाऊस जास्त पडणार आहे। राज्यात पाऊस एकदम बंद होणार नाहीये, भाग बदलत चालूच राहणार आहे। राज्यात जवळपास 60 ते 70% पेरणी आटोपलेली आहे, पण त्यांची पेरणी राहिली असेल, त्यांनी जमिनीत इतभर ओल असेल तरच पेरणीचा निर्णय घ्या, तसे नसल्यास पाऊस पडल्यावर पेरणीचा निर्णय घ्यावा। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा